विकासाच्या मालिकेतील शेवटचा भाग आत्मिक विकास आज आपण पाहणार आहोत. म्हणूनच विकासातून साक्षात्काराकडे हा जीवनाचा प्रवास राहणार आहे. आत्मिक विकास म्हणजेच निर्वासन अंतःकरण. अंतःकरणाला मन, बुद्धी, चित्त व अहंकार असे संबोधले जाते. एकाच मनाच्या वेगवेगळ्या कार्यामुळे विभिन्न नावांनी संबोधले जाते. कठ उपनिषदामध्ये एक रूपक दिले. शरीर म्हणजे रथ असून अहम हा या रथाचा मालक आहे. 5 ज्ञानेंद्रिये म्हणजे या रथाला जुंपलेले 5 घोडे असून मन हे इंद्रियरूपी घोड्यांना लावलेले लगाम आहे. विषयांच्या मार्गावरून हा रथ धावत असतो. शरीर जसे जड आहे तसेच मन देखील जड आहे. शरीर स्थूल आहे तर मन सूक्ष्म आहे. मन व शरीर हे दोन्हीही अन्नावर पोचली जातात, अन्नापासून बनतात. शरीर स्थूल असल्यामुळे कमी वर्ष जगते तर मन सूक्ष्म असल्यामुळे हजारो लाखो वर्ष जगू शकते. स्वामी विवेकानंद म्हणतात, आपण जे स्थूल शरीर पाहतो ते स्थूल द्रव्यांचे बनलेले असते. त्यात सतत परिवर्तन होत असते. परंतु आंतरिंद्रिये जी मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही अतिसूक्ष्म द्रव्यांची बनलेली असतात. ती इतकी सूक्ष्म असतात की ती युगानुयुगे टिकू शकतात. ती इतकी सूक्ष्म असतात की त्यांना कोणतीही वस्तू रोधू शकत नाही. कोणत्याही अडथळ्यामधून ते मार्ग काढू शकतात. स्थूल देह अचेतन आहे, त्याचप्रमाणे सूक्ष्म देह पण अचेतन आहे, कारण तो सूक्ष्म जडद्रव्यांचा बनलेला आहे. जरी या सूक्ष्म शरीराच्या एका भागाला मन, दुसऱ्याला बुद्धी, तिसऱ्याला अहंकार असे म्हणतात, तरी आपल्याला हे चटकन दिसून येईल की यांच्यापैकी कोणीही ज्ञाता असू शकत नाही. यांच्यापैकी कोणीही साक्षी होऊ शकणार नाही. मनाच्या, बुद्धीच्या आणि अहंकाराच्या सर्व क्रिया ह्या दुसऱ्या कोणासाठी तरी असतात. मन, बुद्धी, अहंकार ही सूक्ष्म जडद्रव्यांचे बनलेली असल्यामुळे ती स्वयंप्रकाश असू शकत नाहीत. त्यांचा स्वतःचा असा प्रकाश किंवा चेतना नसते. उदाहरणार्थ, हे टेबल आपल्याला जे दिसते ते कोणत्याही जड वस्तूमुळे दिसू शकत नाही. म्हणून या सर्वांच्या पाठीमागे कोणीतरी दर्शन शक्तीचे कारण असा खरा द्रष्टा, खरा भोक्ता असला पाहिजे. त्यालाच संस्कृतमध्ये आत्मा असे म्हणतात. हा आत्मा मनाचेही मन आहे, डोळ्यांचाही डोळा आहे, कानांचेही कान आहे, वाणीचीही वाणी आहे व तेच शाश्वत आहे असे एका उपनिषदात सांगितलेले आहे. विवेकानंद एका ठिकाणी म्हणतात, प्रत्येक जीव हा अव्यक्त ब्रह्म आहे. बाह्य आणि आंतर प्रकृतीला वशीभूत करून स्वतःचे हे अव्यक्त ब्रह्मस्वरूप व्यक्त करणेच जीवनाचे परम उद्दिष्ट होय. याचा अर्थ असा की बाह्य प्रकृतीला वशीभूत करून त्याच्यावर नियंत्रण मिळवून प्रगती साधणारे शास्त्र म्हणजे विज्ञान आणि आंतरप्रकृती म्हणजे मनाला वश करून आंतरप्रकृतीवर विजय मिळवून देणारे शास्त्र म्हणजे अध्यात्म. विज्ञानात प्रगती साधने व अध्यात्मात प्रगती साधने म्हणजे आंतरबाह्य प्रकृतीवर विजय संपादन करणे होय. पंचकोशांची कल्पना. अध्यात्मात मानवी व्यक्तिमत्वाविषयी 5 कोशांची कल्पना मांडली आहे. उपनिषदात या कल्पनेची बीजे सापडतात. आद्य शंकराचार्यांनी त्याचा विस्तार केला. विवेक चूडामणी व पंचदशी या ग्रंथात त्याचे वर्णन चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. पहिला कोश शारीरिक किंवा अन्नमय कोश. हा स्थूल देह अन्नापासून उत्पन्न होतो, अन्नावर वाढतो व अन्न न मिळाले तर नष्ट होतो. म्हणून हा देह अन्नमय कोश होय. हा देह म्हणजे त्वचा, मांस, रक्त, हाडे इत्यादीचा बनलेला असतो. दुसरा प्राणमय कोश, जो वायू देहामध्ये नकशिखांत व्यापून राहिलेला आहे, सामर्थ्य देणारा, संचालन करणारा व इंद्रियांना प्रेरक असतो, त्याला प्राणमय कोश असे म्हणतात. हा प्राण, अपान, व्यान, उदान व समान या पंचवायूपासून बनलेला आहे. ही एकाच वायूची कृतीनुसार वेगवेगळी नावे आहेत. तसेच आणखी 5 उपवायूही मानलेले आहेत. तिसरा मनोमय कोश. 5 ज्ञानेंद्रिय व मन मिळून मनोमय कोश बनतो. हा प्राणमय व अन्नमय कोशांवर नियंत्रण ठेवतो. आचार्य म्हणतात, जसा वायू मेघाला आणतो आणि पुन्हा तोच घेऊनही जातो,
त्याप्रमाणे मनच बंधाची कल्पना करते व तेच मुक्तीचीही कल्पना करते. स्थूल व सूक्ष्म विषयांना, शरीर, वर्ण, आश्रम, जात या भेदांना गुण, क्रिया, कारणे आणि त्याची फळे यांना मनच सर्वदा उत्पन्न करीत असते. या मनाला विवेकाचा लगाम घालून सत्वगुण वृद्धी करून शुद्ध करावे लागते. वारे जसे ढगांना फिरवते त्याचप्रमाणे मनच जगाला फिरवित असते. चौथा विज्ञानमय कोश. ज्ञानेंद्रिय, वृत्ती आणि बुद्धी ही सर्व मिळून कर्तृरूप असतो, त्याला विज्ञानमय कोश असे म्हणतात. ज्ञानरूप क्रिया करणारा मी आहे असा त्याच्या ठिकाणी अभिमान असतो. याच्यामध्ये चैतन्याचे प्रतिबिंब पडलेला हाच विज्ञानमय कोश होय. यालाच जीव असे म्हणतात. यालाच जाग्रत, स्वप्न, निद्रा इत्यादी अवस्था प्राप्त होतात. सुखदुःखाचा भोग यालाच होतो. यालाच बुद्धी असेही म्हणतात. हा ईश्वराच्या सान्निध्यात असल्याने अतिशय प्रकाशयुक्त असतो. हा कोशही विकारी व जड आहे. आणि पाचवा आनंदमय कोश. या कोशामध्ये आनंदाची अनुभूती येत असते. एखादी आवडती गोष्ट मिळाली असता निद्रावस्थेत व प्रिय, मोद, प्रमोद इत्यादी गुणांनी युक्त अशी जी वृत्ती असते त्याला आनंदमय कोश असे म्हणतात. आत्मा या पंचकोशाहून वेगळा असा स्वतंत्र आहे. तो स्वयंज्योती, जागृती, स्वप्न व निद्रा या तिन्ही अवस्थांचा साक्ष आहे. सर्वांहून वेगळा असल्याने त्यात कोणताच विकार उत्पन्न होत नाही. म्हणून तो निर्विकार, निरंजन व सच्चिदानंद रूप आहे. मनामध्ये उठणाऱ्या सर्व वृत्तींचा साक्षी, तटस्थ, कुटस्थ, स्थिर, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, स्वभाववान, एकमेवा अद्वितीय अशा प्रकारचा तो आत्मा आहे. त्याला गतीचे भान होते म्हणून तो स्थिर आहे. त्याला काळाचे भान होते म्हणून तो काळाच्याही वर आहे. त्याला अवकाशाचे भान होते म्हणून तो अवकाशाच्याही पलीकडे आहे. त्याला अतिसूक्ष्म ऋतुंभरा किंवा महामेधा प्रज्ञेने म्हणजे बुद्धीने जाणता येते. आद्य शंकराचार्य म्हणतात, घडा, पाणी आणि त्यात असलेले सूर्याचे प्रतिबिंब ही सर्व सोडून दिली असता जसा याहून वेगळा या तिघांना प्रकाशित करणारा आणि स्वयंप्रकाश असा सूर्य जाणत्या मनुष्याच्या पाहण्यात येतो, त्याप्रमाणेच देह, मन, बुद्धी व तिच्यात असलेले चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे चैतन्याची जाणीव, ज्याला चिदाभास असे म्हणतात, यांना सोडून दिले असता दृष्टा अखंड बोधरूप सर्वांना प्रकाशित करणारा, कारण व कार्य यांच्याहून वेगळा, नित्य, व्यापक, सर्वत्र असलेला, अत्यंत सूक्ष्म, आपल्याहून जे भिन्न नाही, ज्याच्या आत किंवा बाहेर दुसरी वस्तू नाही, असा हा स्वरूपभूत आत्मा उत्तम प्रकारे जाणण्यात येतो. तेव्हा विद्वान पुरुष पापरहित होतो, रजोगुण रहित होतो, मृत्यूरहित होतो, शोकरहित होतो, आनंदाने पूर्ण होतो आणि स्वतः कोणापासूनही भीत नाही, म्हणजे त्याला अभय प्राप्त होते. आत्म्याचे स्वरूप. आत्मतत्व नेमके कशा स्वरूपाचे आहे याविषयी खूप चर्चा झालेली आहे. आत्म्याविषयी विचार करताना सर्वसाधारणपणे अद्वैत वेदांतालाच गृहीत धरले जाते. हे सर्व तत्वज्ञान उपनिषदातून आलेले आहे. त्यामध्ये आत्मा आणि ब्रह्म हे एकच असल्याचे सांगितलेले आहे. आत्मा आणि ब्रह्म एकच. समुद्रातील पाणी आणि समुद्रात घागर बुडवून ठेवल्यानंतर त्या घागरीतील पाणी जसे एकच, तसे आत्मतत्वाने ब्रह्म हे एकच होय. आत्मा म्हणजे काय? आत्मा म्हणजे जाणीव, आपणास एकसारखे होत राहणारे भान. ती एक चिदवस्तू आहे, सातत्याने येणारी अनुभूती आहे. तिलाच संवित असे म्हणतात. कोणतीही गोष्ट अस्तित्वात आहे किंवा कशी आहे हे अंतिमतः जाणीवेमुळेच कळून येते. ज्या गोष्टीचे कधीच कोणालाच भान होत नाही ती गोष्ट आहे कसे म्हणावे? सर्व गोष्टींचे ज्यामुळे भान होते ती जाणीव म्हणजे आत्मतत्व होय. इतर गोष्टी जाणीवेमुळे समजतात, पण जाणीव मात्र स्वसंवेद्य आहे. ती स्वयंसिद्ध वस्तू आहे. सूर्याच्या प्रकाशाने इतर सर्व गोष्टी प्रकाशमान होतात, पण सूर्यालाही प्रकाशित करणारा सूर्यच असतो. तसेच जाणीवेच आहे. सूर्याचा प्रकाश ज्या आतील प्रकाशामुळे दिसतो तो प्रकाश म्हणजे जाणीव होय. जाणीव स्वतःच्याच प्रकाशात उजळून निघते. आंधळ्या व्यक्तीस बाहेरचे काहीच दिसत नाही. चांगले डोळे असलेल्यास बाहेरचे व्यवस्थित दिसते. तो जो डोळ्यांचा प्रकाश आहे त्या प्रकाशाला प्रकाश देणारी
ती जाणीव होय. जाणीवेचे अस्तित्व समजण्यासाठी दुसऱ्या कोणत्या गोष्टीचे साह्य लागत नाही. ती जसे दुसऱ्या गोष्टी जाणते त्याच वेळी ती स्वतःलाही जाणते. सूर्यप्रकाशात इतर वस्तू दिसतात, मात्र त्याच प्रकाशाने सूर्यही दिसतो. इतर वस्तूंना प्रकाशित होण्यात सूर्यप्रकाशाची अपेक्षा आहे, म्हणजे त्या परप्रकाशित आहेत, मात्र सूर्य हा स्वयंप्रकाशित आहे. जाणीव नाही असे कधीच म्हणता येत नाही, कारण ते म्हणणार कोण? जो म्हणतो तीच जाणीव असते. संत श्री ज्ञानेश्वरांनी त्यालाच स्वसंवेद्या आत्मरूपा असे म्हटलेले आहे. जाणीवेला जी जाणते ती ही जाणीवच. ही जी अंतिम जाणणारी जाणीव तोच आत्मा. जगात सर्व विषय आहेत, पण विषयाला जाणणारा विषयीन असला पाहिजे. कोणीतरी जाणणारा असल्याशिवाय विषय आहेत असे म्हणताच येणार नाही. जाणीव नाही म्हटले तर समग्र जग अंधकारमय होऊन जाईल, म्हणजेच नसल्यासारखे होईल. जाणीव साक्षी किंवा प्रत्येगात्मा आहे, म्हणूनच सर्व जगाचे ज्ञान होत असते. म्हणून जिथे अस्तित्व आहे तिथे जाणीव ही आहेच. म्हणजेच सत आणि चित हे एक भावाने नांदत असतात. एक आहे म्हणजे दुसरे असलेच पाहिजे. एखादी गोष्ट आहे याचा अर्थ त्याला काहीतरी मूल्य आहे, महत्व आहे. हे मूल्य आनंदातून निर्माण होते, म्हणजे त्या सतचितमध्ये आनंदही अभेद्यपणे नांदत असतो. म्हणजे सत, चित आणि आनंद हे अंतिमतः एकत्रपणे नांदत असतात. म्हणून आत्म्याचे स्वरूपही सच्चिदानंद असे आहे. आत्मा साक्षी आहे. व्यवहारात जाणीव हा शब्द मनाला किंवा अंतकरण वृत्तीला लावतात. या वृत्ती सतत बदलणारे असतात, त्या परिणाम पावत असतात. अंतकरण वृत्ती सुद्धा बदलत असते, अस्थिर आहे, त्यांच्यात परिवर्तन होत आहे. हे ज्या जाणीवेला कळते ते स्वतः न बदलणारे असले पाहिजे. अंतकरण वृत्ती बदलत आहेत हे स्थिरपणे राहून पाहणारे जे साक्षी चैतन्य आहे तोच आत्मा होय. वृत्तींप्रमाणे ते प्रवाही नाही, ते स्थिर आहे. बाहेर कितीही व कोणतेही परिणाम होत त्या सर्व परिणामांना साक्षी राहून पाहणारे ते चैतन्य होय. वृत्ती चैतन्य हे नेहमी विषयांच्या रूपाने अनुभवले जाते. माझा हर्ष, क्रोध, प्रेम, वात्सल्य, इच्छा इत्यादी वृत्तींना मी जाणतो. एवढेच नव्हे तर मी माझ्या अहमला म्हणजे मीलाही जाणतो. त्या सर्व गोष्टी जाणीवेच्या विषय होत. जगातील अन्य गोष्टी जशा विषयरूपाने असतात तसेच या माझ्या आतील वृत्तीही जाणीवेचाच विषय असतात. त्या दृश्य आहेत, तर त्या सर्वांना पाहणारा जो तो द्रष्टा आहे त्याच्यात विकार घडून येत नाहीत. हा दृष्टा म्हणजेच साक्षी चैतन्य होय. आत्मा तटस्थ आहे. तटस्थ या शब्दाचा अर्थ तटावर किंवा तीरावर उभा असलेला. दोन समांतर रूळ असलेल्या व समान वेगाने रेल्वेगाड्या पळत असतील तर कोणत्याही डब्यातील माणसाला दुसऱ्या रेल्वे गाडीतील माणसे सुद्धा स्थिरच आहेत असे वाटेल. मात्र त्या दोन्ही गाड्या पळत आहेत हे स्टेशनवर स्थिर असणाऱ्या मनुष्यालाच कळेल. किंवा कोणताही उपग्रह जेव्हा पृथ्वीच्या गतीच्या वेगाने पळत असतो तेव्हाच तो स्थिर आहे असे जाणवते. तो जेव्हा स्थिर आहे असे वाटते तेव्हा त्याची गती ही बरोबर पृथ्वीच्या गती एवढीच असते. म्हणजेच समान गतीने चालणाऱ्या कोणत्याही दोन वस्तू किंवा व्यक्ती यांना त्या परस्पर स्थिर आहेत असेच जाणवते. नदीचा प्रवाह चाललेला असतो, त्या प्रवाहाबरोबर जो चालतो त्याला नदी स्थिर वाटते. मात्र नदीतील पाण्याच्या गतीचे भान त्यालाच होते जो तटावर स्थिर उभा असतो. नदीचा जसा जलौघ चाललेला असतो तसाच जीवनाचाही जीवनौघ चाललेला असतो. संपूर्ण विश्व अफाट वेगाने पळत आहे. प्रत्येक क्षण बदलत आहे. क्षणाक्षणाला स्थित्यंतर घडून येते. कणाकणात बदल घडून येतो. परिवर्तन हाच संसाराचा नियम आहे. हे सही बरोबर आहे. मात्र हे परिवर्तन होत आहे हे पाहणारा, परिवर्तनाला दृष्टीपणाने पाहणारा, साक्षी रूपाने असणारा हा स्वतः अपरिवर्तनीय असला पाहिजे. संपूर्ण विश्व गतिमान आहे हे ज्याला भान होते तो या विश्वाच्या तटावर स्थिर राहून जो पाहतो तो तटस्थ असलेला आत्मा होय. आत्मा हा कुटस्थ नित्य आहे. कुटस्थ नित्य म्हणजे ज्याच्यावर कोणताही विकार अथवा परिवर्तन घडून येत नाही. जसे सोनार ऐरणीवर अनेक दागिने घडवतो, सोन्याला हवे ते रूप देतो, त्यात बदल करतो,
मात्र त्या ऐरणीवर त्याचा काहीच परिणाम होत नाही. ती स्वतः अविकारी राहते. तसे जगात नाना परिवर्तने झाली, तिचे रूप क्षणाक्षणाला जरी पालटले तरी जे सदैव स्थिर असते ते तत्व होय. कूट या शब्दाचा अर्थ आहे पर्वत शिखर. कुटस्थ नित्य म्हणजे पर्वत शिखरासारखी अचल अपरिवर्तनीय असा घ्यायचा. नित्याचे दोन प्रकार आहेत. एक परिणाम नित्य, उदाहरणार्थ पाणी. पाण्यावर परिणाम होऊन त्याची वाफ होते, तर कधी त्याचे बर्फ होते. त्याच्या अवस्था बदलतात, मात्र त्या सर्वांमध्ये पाणीच असते. म्हणजे परिणाम होऊनही पाणी म्हणून ते त्यात नित्य असतेच. त्याला म्हणतात परिणाम नित्य. मात्र कुटस्थ नित्यामध्ये कधीच परिवर्तन घडून येत नाही. ते पर्वताप्रमाणे अचल असते. अचल म्हणजे ते काळाच्या पलीकडे आहे. जे काळाबरोबर चालते ते चल होय, व जे काळाच्या पलीकडे राहून नित्य असते ते अचल होय. ते कालातीत, बियॉन्ड टाइम अशा प्रकारचं असतं. आत्मा हा शुद्ध आहे. जगातील अनेक गोष्टींना मलिनता चिकटलेली असते. वृत्तीमध्येही मलिनता असते. असंगाशी संग झाला की मालिन्य येते. जसे पाणी हे पाणी म्हणून स्वतंत्र असते तेव्हा ते चांगलेच असते, आणि माती किंवा तत्सम इतर गोष्टी स्वतंत्रपणे असतात तेव्हा त्या चांगल्याच असतात. पण ते जर एकत्र आले तर त्याचा चिखल बनतो. जेवणाच्या ताटातील सर्व पदार्थ चांगले असतात. जेवणाच्या शेवटी थोडेफार पदार्थ ताटाला चिकटलेले असतात. त्यातच हात धुतला की तेच खरकट बनतं. शुद्ध स्फटिक जेव्हा स्वतंत्र असतो तेव्हा तो स्वतंत्रपणे चकाकतो. पण जेव्हा त्याच्या शेजारी ज्या रंगाची वस्तू ठेवली असेल तोच रंग त्या स्फटिकालाही येतो. हिरा कोंदणात ठेवला तर सुंदर दिसतो, आणि तो जर ढेकणाच्या संगतीत राहिला तर भंग पावतो. म्हणजेच असंगाशी संग म्हणजे घाण किंवा अशुद्धता होय. आत्मा निसंग आहे, त्याला कोणीच मलिन करू शकत नाही, म्हणून तो शुद्ध आहे. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, न करी रे संग राही रे निश्चळ, लागू नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, इंद्रियांचा जय वासनेचा क्षय, संकल्पाही न ये वरी म्हणू, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतरी या थारा आनंदाचा. व्यावहारिक अयोग्य गोष्टींच्या संगाने ममतेचा मळ लागतो व जीव अशुद्ध बनतो, असे श्री तुकाराम महाराजांना म्हणायचे आहे. आत्मा बुद्ध व मुक्त आहे. आत्मा बुद्ध आहे, तो स्वतःच स्वतःला जाणू शकतो. संसारातील सर्व जीव हे बद्ध आहेत. ते अनेक बंधनांनी बांधलेले असतात. विशेष म्हणजे ही सर्व बंधने त्यांनी स्वतःच तयार केलेली असतात. आत्मा कोणत्याही बंधनात बांधला जात नाही, तो सदैव मुक्त आहे. आत्मा निरुपाधिक व स्वभाववान आहे. जगातील प्रत्येक गोष्टीचा जो स्वभाव ठरतो तो इतर गोष्टींच्या उपाधीमुळे. उपाधी बदलली की त्या वस्तूचाही स्वभाव बदलतो. पाण्याचा स्वभाव थंड असणे हा आहे, मात्र तेच पाणी अग्नीच्या संपर्कात आले की उष्ण बनते. जगातील सर्व पदार्थ हे निस्वभाव आहेत. त्यांना स्वतःचा असा भाव नाही. त्यांना भाव येतो तो उपाधीमुळे. त्यांचा सोड ठरतो ते आत्मतत्वामुळे. आत्मतत्वाशिवाय कोणालाच स्वतंत्रपणे अस्तित्व नाही. त्यामुळे त्या औपाधिक आहेत. आत्म्याचे तसे नसते. तो नित्य स्वभावान आहे. त्याला उपाधी नाही. तो निरुपाधिक आहे. अमुक एका गोष्टीवर आत्मा अवलंबून आहे असे होत नाही, तर तो उपाधींच्या पलीकडचा आहे. आत्मा एकमेवा द्वितीय आहे. एकम एव अद्वितीय या शब्दांचा मिळून एकमेवा द्वितीय हा सामासिक शब्द बनलेला आहे. आत्मतत्व हे अनेक नाही, ते एकच आहे. ते सर्वत्र ओतप्रोत भरून उरलेले आहे. ते एकच असून त्याच्यासारखे दुसरे काहीच नाही, असा वरील शब्दाचा अर्थ आहे. त्याच्याशी तुलना करायला दुसरे काहीच नाही. ते अखंड आहे. सर्व वस्तुमात्रामध्ये जसे आकाश भरून राहिलेले असते तसे ते तत्व सर्वांच्या आत भरून राहिलेले आहे. किंबहुना ते आत आहे, म्हणूनच हे सर्व जग जाणवत आहे. जसे बर्फाच्या आत पाणी असते, या आतला इंग्रजीत विदिन असे म्हणतात. विथ म्हणजे सह किंवा बरोबर, व इन म्हणजे आत. आत्मतत्व विदिन आहे, म्हणजे ते विश्वाच्या सह विश्वाबरोबर असून ते त्याच्या आतही आहे.
जसे बर्फाच्या बरोबर पाणी असून ते पाणी बर्फाच्या आतही असते, तसेच हे आहे. हे आत्मतत्व सर्वत्र आहे. सर्व अणुरेणूत ते ओतप्रोत भरलेले आहे. असे स्थानच नाही की जेथे ते असणार नाही. जळी स्थळी काष्टी पाशानी सर्वत्र तेच वसत आहे. त्याच्याशिवाय रीता ठाव नाही. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या, असा संतांचा अनुभव आहे. त्याच्यासारखे तेच असून त्याच्यासारखे दुसरे या जगात काहीही नाही. म्हणूनच ते एकमेवा द्वितीय असे आहे. आत्मा हा भेदरहित असून निर्गुण आहे. या अखंड सर्वत्र भरून राहिलेल्या जाणीवेत भेद असा कुठेच नाही. ते अभेद आहे. भेद हे 3 प्रकारचे असतात. एक स्वगत भेद, 2 सजातीय भेद आणि 3रा विजातीय भेद. एकाच वृक्षाच्या ठिकाणी खोड, फांदी, पाने, फुले, फळे, मुळ्या असे जे भेद होतात त्याला सोगत भेद असे म्हणतात. आंब्याच्या बागेतील हापूस आंबा, तोतापुरी आंबा, पायरी आंबा इत्यादी जे भेद होतात ते सजातीय भेद होत. आणि वृक्ष, पाषाण, लोखंड, सिमेंट, प्राणी, इमारत इत्यादी जे भेद आहेत ते विजातीय भेद होत. साक्षीभूत दृष्टत्वाने असणाऱ्या स्वयंप्रकाश जाणीवेच्या ठिकाणी असले कोणतेच भेद नाहीत. ती अखंड व एकसारखीच असल्याने तिच्यात सोगत भेद नाहीत. ती एकमेवाद्वितीय असल्याने तिच्यासारखे दुसरे काहीच नाही. म्हणून सजातीय व विजातीय भेद नाहीत. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध इत्यादी जे भिन्न रूपाने प्रत्यय येतात ते प्रत्यय म्हणून जरी भिन्न असली तरी त्या सर्वांचा बोध किंवा जाणीव ही एक रूपानेच होत असते. आत्मतत्व हे निर्गुण आहे. कारण गुण हे भेदावर आधारलेले असतात. गुण हे द्रव्याहून स्वतःचा भिन्नपणा दाखवतात. जे भेदरहित असते ते निर्गुणच असते. कोणत्याही गुणाने ते लिप्त असत नाही. आत्मा सत्य आहे. जागृत अवस्था, निद्रावस्था आणि स्वप्नावस्था या 3ही अवस्थात एकरूप असलेली स्वयंप्रकाश जाणीव कधी उदय पावत नाही किंवा नाशही पावत नाही. जाणीव अमुक एका क्षणी उदय पावते असे जर म्हणावे तर त्या विशिष्ट क्षणी जी जाणणारी होती तीच जाणीव असते. जाणल्याशिवाय अमुक एका क्षणी उदय पावते असे म्हणताच येणार नाही. आणि जाणणारी वस्तू म्हणजेच जाणीव होय. तसेच तिचा कधी नाशही होत नाही. जाणीवेचा नाश झाला असे कसे म्हणता येईल? जाणीवेचा नाश कोण जाणणार? जाणीवेचा नाश ज्या जाणीवेला कळतो ती जाणीवच असते. विश्वातील अनेक गोष्टी निर्माण होतात, नाश पावतात, याचा अनुभव आपण घेतो. पण जाणीवेचा उदय आणि नाश हा कोणीच जाणू शकत नाही. कारण ते जे कोण जाणेल तीच जाणीव होय. म्हणूनच ती नित्य आहे. जी नित्य आहे ती परिवर्तन रहित आहे. एकमेवा द्वितीय आहे. जी कधीच कोणत्याच अवस्थेत बाधित होत नाही. तसेच जी कधी निर्माणही झाली नाही व जिचा कधी अंतही होत नाही तीच सत्य असते. म्हणून जाणीव ही सत्य आहे. आत्मस्वरूप हे सत्तेसारखे आहे. रोजच्या व्यवहारात आपण पैसे म्हणून विशिष्ट पद्धतीने छापलेले कागद वापरत असतो. त्या कागदाला अर्थ प्राप्त होतो. त्या कागदामुळे कोणाचे तरी जीवन उद्ध्वस्त होते किंवा कोणतरी राजऐश्वर्यात राहत असते. तिला मूल्य प्राप्त होते, किंमत येते. त्याचे कारण त्या कागदाच्या तुकड्याच्या मागे आपल्या भारत सरकारची, संपूर्ण देशाची सत्ता उभी असते. ती सत्ता उभी असते म्हणूनच त्या कागदाच्या तुकड्याला अर्थ प्राप्त होतो, मूल्य येते. तसेच या जगाला जो अर्थ प्राप्त होतो, जे मूल्य निर्माण होते, त्याच्या पाठीमागे ही आत्मतत्वाची सत्ता कारणीभूत असते. सत्याच्या पायऱ्या आहेत. जाणीवेच्या, ज्ञानाच्या पातळीवरून सत्तेच्याही पातळ्या तयार होतात. सर्वात खालची पायरी म्हणजे अत्यंत असत, म्हणजे ज्याचा कधीच कोणाला अनुभव येत नाही, ज्याची कल्पनाही करता येत नाही असे होय. जसे खपुष्प म्हणजे आकाशफूल किंवा वंध्यापुत्र, सशाचे शिंग, चौकोनी वर्तुळ, एका टोकाची रेषा इत्यादी प्रकारचं हे कुणाच्या ज्ञानाचा विषय होऊ शकत नाहीत. त्याला तुच्छ किंवा निरास्पद असे म्हणतात. प्रतिभाषिक सत्ता ही भ्रमासारखी असते. तो भ्रम असला तरी तो अनुभवाचा विषय होतो.
म्हणून क्षणिक का असेना पण तिला अस्तित्व असते. म्हणून ही प्रतिभाषिक सत्ता होय. उदाहरणार्थ, शिंपल्याच्या ठिकाणी चांदीचा भ्रम होणे, दोरीच्या ठिकाणी सर्पाचा भ्रम होणे, स्वप्नात अनुभवास येणाऱ्या अनेकविध गोष्टी, स्वप्नकाली स्वप्न हे सत्यच असते व त्याचे होणारे परिणामही शरीरावर प्रत्यक्ष पाहायला मिळतात. जसे स्वप्नात वाघ दिसला तर खरोखरच्या हृदयाची गती वाढते, छातीत धडधडते, भीतीने अंगाला कंप सुटतो, वाणी बोबडी होते, अंग थरथरते, भीतीने गाळण उडते वगैरे परिणाम प्रत्यक्षात पाहायला मिळतात. मात्र जेव्हा व्यक्ती स्वप्नातून जागी होते तेव्हा जागृतपणाच्या अपेक्षेने स्वप्न हे खोटे ठरते, मिथ्या ठरते. स्वप्नकाली स्वप्न हे सत्यच असते, मात्र जागृत अवस्थेने ते बाधित होते. म्हणून जागृत अवस्थेपेक्षा स्वप्नावस्था ही खालच्या दर्जाची असते. व्यावहारिक सत्ता प्रतिभाषिक सत्तेहून वरच्या पातळीची अशी ही सत्ता आहे. जागृत अवस्थेत मी, तू, अन्न, पाणी, अंथरूण, पांघरूण, नोकरी, बायको, मुले, आई वडील, समाज, इतर प्राणी व वस्तू यांचा आपणास साक्षात प्रत्यय येतो, त्यांचा उपभोग घेतो. जागृत अवस्था ही स्वप्नावस्थेहून अधिक ठसठशीत, अधिक ढळढळीत असते, जास्त सक्षम असते. स्वप्नावस्थेमधील गोष्टी जागृत अवस्थेमध्ये खोट्या ठरतात, मात्र जागृत अवस्थेतील गोष्टी स्वप्नावस्थेत गेल्यानंतरही खोट्या ठरत नाहीत. म्हणून प्रतिभाषिक सत्तेपेक्षा व्यावहारिक सत्ता अधिक खरी आहे, अधिक वरच्या पातळीची आहे. आणि शेवटची पारमार्थिक सत्ता. मी वस्तुतः अखंड, एकरस, एकमेवाद्वितीय, निरवयव, नित्य, सर्वव्यापी, आनंद स्वरूप आत्मतत्व आहे. या आत्मतत्वाशिवाय दुसरे काहीच नाही, असा जो अद्वैतानुभव येतो तो अनुभव म्हणजे पारमार्थिक सत्ता होय. कारण तो अनुभव जागृत अवस्थेपेक्षा अधिक ढळढळीत असतो, अधिक खरा असतो. तसेच जागृत अवस्थेमध्ये जसे स्वप्नावस्थेमधील सर्व गोष्टी मावळून जातात, तसेच पारमार्थिक अनुभवामध्ये व्यवहारातील सर्व गोष्टी, सर्व भेद, विभिन्नता, नानात्व मावळून जाते. सर्वत्र एकच अखंड चिद्रस अनुभवाला येतो. त्या अनुभवाने व्यवहारातील अनुभव फिका ठरतो. म्हणून व्यावहारिक सत्तेपेक्षा पारमार्थिक सत्ता अधिक सत्य होय. जागृत अवस्थेत आल्यानंतर जसे स्वप्न बाधित होते तसे पारमार्थिक अवस्थेमध्ये जागृत अवस्था बाधित होते. म्हणजेच स्वप्नापेक्षा जागृत अवस्था अधिक खरी व जागृत अवस्थेपेक्षा पारमार्थिक अवस्था ही अधिक खरी होय. त्या अनुभवाचा कशानेही बाध होत नाही, म्हणून ते जास्त सत्य होय. तो अनुभव घेतल्यानंतरही जीवनमुक्तास सपाट जमीन आणि खळगा, पाण्याचे डबके आणि पर्वताची टेकडी हे सर्व अनुभव येतच राहतील, मात्र ते सर्व बाधित झालेले असतात. सर्वच एकच म्हणून तो चालताना रस्त्याऐवजी खड्ड्यातून चालणार नाही. तो राग, लोभ, मोह, अहंकाराच्या पलीकडे गेलेला असेल, पण याचा अर्थ असा नव्हे की तो या गोष्टी जाणतच नाही, तर तटस्थपणे साक्षी रूपाने या सर्व गोष्टीकडे तो पाहू शकेल. या सर्व गोष्टींचा तो वापर करेल, पण त्यांच्या अधीन न जाता तो त्यांना स्वतःच्या अधीन ठेवून वागेल. शिवाय जगात प्रत्येक माणसाला काहीतरी हवे असते, म्हणूनच तो जगत असतो. प्रत्येकाला काहीतरी मिळवायचे असते, काहीतरी व्हायचे असते. त्यासाठीच तर त्याची धडपड चाललेली असते. एक गोष्ट मिळाली की थोडा आनंद होतो, क्षणिक सुखाचा प्रत्यय येतो आणि मग लगेच त्याला दुसरी गोष्ट हवी असते. व्यक्तीचे या क्षणीचे अस्तित्व आणि त्या क्षणीचे प्राप्तव्य या दोन्हीमधील अंतर म्हणजे वासना. आणि हे अंतर भरून काढण्याचा त्याचा सदोदित प्रयत्न चाललेला असतो. यातूनच मानवाने अनेक गोष्टी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. त्याची ही लालसा कधी संपत नाही. म्हणून म्हणतात की या जगातील गोष्टीमध्ये अर्थ नाही, कारण कोणत्याच गोष्टीने तो परिपूर्ण होत नाही. मात्र पारमार्थिक अनुभव आला की त्यात त्याला परम अर्थ सापडतो. तो पूर्णकाम होतो, पूर्ण शांत होतो. त्याची इतर क्षुल्लक गोष्टींमागे धावण्याची धडपड संपून जाते. तो उपशांत होतो. त्याचे सर्व क्लेश नाहीसे होतात. त्याला काही कामना राहत नाही, अन्य काही हवे असे वाटत नाही. तो अनुभव त्याला सर्वांच्या वर घेऊन जातो, सर्वांच्या पलीकडे घेऊन जातो. तो अनुभव घेणे
हे प्रत्येक जीवाचे ध्येय व आद्य कर्तव्य आहे. रोजचे व्यवहार करीत असताना सुद्धा पारमार्थिक अनुभव घेता येणे शक्य आहे. महाभारतामध्ये व्यास हात उंच करून सांगतात की धर्माने अर्थ म्हणजे पैसा, समृद्धी, संपत्ती प्राप्त होते. धर्माने काम म्हणजे अनेक प्रकारच्या इच्छा व कामना पूर्ण होतात व त्याच धर्माने मोक्षही प्राप्त होतो. त्यासाठी हे जग अगदीच खोटे आहे असे ठरवून त्याचा तिरस्कार करण्याची काहीच गरज नाही. जगही सत्य आहेच, किंबहुना जोपर्यंत तो अनुभव येत नाही तोपर्यंत हे जगच सत्य आहे. ज्याने पारमार्थिक अनुभव घेतलेला नाही त्यांना जग खोटे आहे, असत्य आहे, मिथ्या आहे असेच म्हणण्याचा अधिकारच नाही. नाहीतर अनेक प्रवचनकार, कीर्तनकार, शास्त्री, पंडित, बाबा, नाना, बापू, दादा, आम्मा, ताई, अक्का इत्यादी नावांनी परिचित झालेले आधुनिक महाराज जग मिथ्यत्वाचा उपदेश करतात आणि जाताना लाखो रुपयांची बिदागी घेऊन जातात. ते रुपये मिथ्या नाहीत का? तेच त्यांचे सत्य असते. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, एक वाघ येतो आणि तो कोल्ह्याला उपदेश देतो की तुझा देह नाशवंत आहे, तू कधीतरी मरणारच आहेस, तेव्हा तुला मी खातो, माझी भूकही भागेल आणि तुला परोपकार केल्याचे पुण्यही मिळेल. त्या वाघासारखेच हे महाराज आहेत. परोपकार करा, दान करा असा उपदेश देतात आणि यांच्या थैल्या भरून देणे म्हणजे परोपकार आणि दान असा त्यांनी सोयीस्कर अर्थ लावलेला असतो. अशाने कुणाचाच परमार्थ होत नाही. महाराजाची अर्थप्राप्ती बऱ्यापैकी होते. हे जग सत्यच आहे. नव्हे तर जोपर्यंत जगात आहे तोपर्यंत जगच सत्य आहे, दुसरे काही नाही. जगाला अस्तित्व आहे. अस्तित्व हे तर आत्मतत्वाचे स्वरूप लक्षण आहे. जगाला अस्तित्व असल्याने त्यातही आत्मतत्व आहेच. गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, तू या जगाचा त्याग करून जर मला शरण आलास तर मी तुला कुठेच भेटणार नाही. या जगासह तू ये म्हणजे या समग्रत्वातच माझे तुला दर्शन होईल. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या विश्वासह अवघाची मी. या जगाचा त्याग करणे म्हणजे ईश्वराचाच त्याग करणे होय. कारण अंतिम सत्ता त्याचीच आहे. त्याच्याशिवाय काहीच अस्तित्वात आलेलं नाही. आज आपल्याला दिसते की जग अस्तित्वात आहे, विविधतेने नटलेले आहे, आनंदाने भरलेले आहे, नाना रंगाने रंगलेले आहे. तेव्हा हे अस्तित्व त्या परमेश्वराशिवाय कशाने आले? तो या सर्व चराचरामध्ये भरलेला आहे. देव व जग यांचे नाते कसे आहे याविषयी संत निळोबांचा एक अत्यंत समर्पक असा अभंग आहे. देव पाहता न दिसे, देव झाकोळला विश्वाभासी. आता पाहू कोणीकडे, आड आपणा हा दडे. ज्वाळा माझी वैश्वानर, लहर्या लोपला सागर. निळा म्हणे गारा, ठेवी लपुनिया निरा. याचा अर्थ असा की देव वरवर पाहता दिसून येत नाही, कारण देवाने या विश्वाचा आभास निर्माण करून त्याच्या आत तो झाकोळला आहे, म्हणजे झाकला गेला आहे. आता कुणीकडे पाहावे, कारण तो स्वतःच्याच आड, दुसऱ्या कुणाच्या नव्हे तर स्वतःच्याच आड दडलेला आहे. स्वतःच्याच आड दडलेल्याला कसे शोधायचे? ज्वाळामध्ये जसा अग्नी लपलेला असतो किंवा वर लाटा असतात आणि त्या लाटांच्या आत सागर पसरलेला असतो, पण त्या लाटाही त्याच सागराच्या पाण्याच्या असतात, तसे परमेश्वर म्हणजे सागर असून जग म्हणजे त्या लाटा होत.